केलं केलं असतं किंवा नसतं केलं, परंतु मॅडमचा सपोर्ट मिळाल्यामुळे सरांनी सुद्धा पुढे कंटिन्यू केलं आणि आता 6 ची बॅच खूप अमेझिंग झालेली आहे. खूप सुंदर असा वर्कआउट झालेला आहे. राजश्री मॅडम आणि माधुरी मॅडम यांच्यासोबत नक्कीच मजा आली वर्कआउटला. खूपच सुंदर असा वर्कआउट झालेला आहे. तर आज आहे महिला दिन. नारी शक्ती, एक नारी सब पे भारी असं आपण म्हणतो. पण खरंच एक नारी खूप शक्ती असते. स्त्रीमध्ये इतकी शक्ती असते, की तिने जर ठरवलं ना, का मला हे करायचंय, तर खूप काही करू शकते. आणि आज आपला तो दिवस आहे. जर तुम्ही असं ठाण मनामध्ये असा विचार केला, की आपल्याला काहीतरी करायचंय, आपल्याला जास्तीत जास्त सदस्यांना आरोग्य द्यायचंय, आपण निरोगी झालोय, पण इतरांना निरोगी कसं करायचंय, हे जर तुम्ही असं ठाण मांडले ना मनामध्ये, तर 100% तुम्ही ते करू शकणार आहेत. पण त्यासाठी पहिलं तुम्हाला मनामध्ये आणावं लागेल. जिद्द असेल, तर खूप काही करू शकतो. एक स्टोरी तुम्ही ऐकली असेल. बुलढाणा जिल्ह्यातील लता करे नावाची एक लेडीज आहे. नवऱ्याचं वय होतं 75 आणि त्या लेडीजची अशी स्टोरी आहे. बघा, आज प्रत्येक महिलेला वाटत असेल, माझ्याजवळ सकस आहार खाण्यासाठी पैसे नाहीयेत. माझ्याजवळ खूप काही म्हणजे चॅलेंजेस खूप काही येतात. जो श्रीमंत आहे, प्रत्येकाला वाटतं तो लाखो करोडो रुपये कमवतो, परंतु त्याच्याजवळ सगळं काही सुख असेल पण नाही. प्रत्येक फॅमिलीमध्ये काही ना काही दुःख असतं. तसं लता करे नावाची शेतकरी महिला, 3 मुली असा त्यांचा संसार परिवार होता. कसं तरी मोलमजुरी करून ते पोट भरत होते आणि अचानक नवऱ्याची तब्येत बिघडली आणि नवऱ्याची तब्येत बिघडली तर ती सुधारण्यासाठी त्यांच्या समोर इतके चॅलेंजेस होते. कसं तरी हॉस्पिटल करत त्यांनी दवाखाना केला. पण दवाखान्यामध्ये गेल्यानंतर अचानक डॉक्टरांनी जे बिल सांगितलं, ते बिल ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि पायाखालची जमीन सरकल्यानंतर तिला आता नवऱ्याला वाचवणं तिच्यासमोर फक्त एकच ध्येय होतं, माझ्या नवऱ्याला वाचवायचंय, माझा नवरा जगला पाहिजे, माझं कुंकू वाचलं पाहिजे. हे फक्त त्या स्त्रीच्या डोळ्यासमोर दिसत होतं आणि ती नारी शक्ती होती, तिच्यात हिंमत होती, तिला काहीतरी करायचं होतं. हे जर तिने ठरवलं आणि ती तेवढ्यात बाकड्यावर पडलेला पेपर होता, तो पेपर तिने वाचला आणि त्या पेपरमध्ये लिहिलेलं होतं बारामती मॅरेथॉन स्पर्धा. बारामती मॅरेथॉन स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये तिला वाटलं, की बस तिला फक्त त्या स्पर्धेचा आकडा दिसत होता. त्या आकड्यावर जर ती जर ही स्पर्धा जिंकली तर माझ्या नवऱ्याचा जीव वाचणार आहे. असं तिने ठरवलं होतं आणि ती स्पर्धा मला जिंकायची आहे. बस माझ्याजवळ काहीच नव्हतं आणि तिला ती स्पर्धा जिंकायची होती आणि तिने त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. कसं करायचंय, काय करायचंय माहित नाही. खूप सारे सदस्य पार्टिसिपेट केलेलं होतं. तिचं वय 70च्या आरपार होतं आणि आसपास होतं. जर तिला वाटलं, तिच्या पायामध्ये शूज नव्हते, अनवाणी पायाने स्पर्धा जिंकण्याची तिने तयारी ठेवली. इतर जे सदस्य होते त्यांच्या पायामध्ये शूज होते, प्रॉपर ड्रेस कोड होता. परंतु त्या महिलेच्या पायामध्ये ना शूज होते ना काही होती आणि आज ते महिलेने अशी ती स्पर्धा जिंकली. बस तिच्या समोर एकच ध्येय, मला हे स्पर्धा जिंकायची, मला हे अचीव करायचंय, मला माझ्या नवऱ्याचा जीव वाचवायचाय. एवढंच डोळ्यासमोर ध्येय होतं आणि आज ती महिला ती स्पर्धा जिंकली. तिच्या नवऱ्याचा जीव वाचला आणि ती स्पर्धा तिने जिंकली आणि त्या स्पर्धेमधून जी रक्कम आली त्या रकमेमधून तिच्या नवऱ्याचा जीव तिने वाचवला. म्हणून आज ज्या कॉलवर 54 सदस्य आहेत त्याच्यामध्ये जेवढ्या महिला असतील तेवढ्या महिलांनी आज असं मनामध्ये असं जिद्द ठेवा. तुम्ही कोणत्या गोलसाठी अचीव करण्यासाठी इथे जॉईन झालात, तुम्ही ते ध्येय जर ठेवलं, लता करे नावाच्या महिलेसारखं जर तुम्ही ध्येय ठेवलं, तुम्ही कोणता गोल घेऊन आलात, कोणी डिसऑर्डर साठी आला असाल, कोणी वजन कमी करण्यासाठी आला असाल, कोण वेट गेन साठी आला असाल, कोणाला काय अचीव करायचंय, कोण आपल्या फॅमिलीला निरोगी ठेवायचंय, कशासाठी तुम्ही आलात, कशासाठी तुम्ही त्या जिद्दीने तुम्ही उतरलात ना, तर बस डोळ्यासमोर तेवढा गोल ठेवा आणि 100% तुम्ही तो अचीव केला.